आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। बोगस कर्मचाऱ्यांचे आता काउंटडाऊन सुरू। ह्या तारखेला होणार पुढील सुनावणीत मोठा खुलासा कोर्टाचा 27 जानेवारी 2026। आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्य शासनाच्या सेवेत दिव्यांग कोट्यातून नोकरी मिळवणाऱ्या पण प्रत्यक्षात दिव्यांग नसलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने याबाबत एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे। काय आहे प्रकरण, सविस्तर पाहूया। शासकीय कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी आणि उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश। शासकीय सेवेतील जे अधिकारी किंवा कर्मचारी दिव्यांग आरक्षणाचा आणि इतर योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राची डिसेबिलिटी सर्टिफिकेट कसून पडताळणी करण्याचे आदेश राज्य सरकारने यापूर्वीच 9 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयाने दिले आहेत। ह्या निर्णयाला आव्हान देणारी रीट याचिका क्रमांक 834/2026 हेमलता रामदास पगार विरुद्ध महाराष्ट्र शासन मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। उच्च न्यायालयाचे कडक निर्देश या याचिकेवर 22 जानेवारी 2026 रोजी सुनावणी झाली। यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट निर्देश दिले की आतापर्यंत केलेल्या पडताळणीत किती बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सापडली आणि त्यांच्यावर काय कारवाई केली याचा सविस्तर अहवाल सादर करावा। विशेष म्हणजे ह्या प्रकरणात काही लोकांनी खोटे किंवा फेक डिसेबिलिटी सर्टिफिकेट सादर करून नोकऱ्या मिळवल्याचा संशय आहे, ज्यामुळे खऱ्या दिव्यांग उमेदवारावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आहे। 27 जानेवारीची डेडलाईन दिव्यांग कल्याण विभागाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना तातडीचे पत्र पाठवले आहे। या पत्रानुसार खालील माहिती 27 जानेवारी 2026 पर्यंत शासनाला सादर करायची आहे, जेणेकरून ती 29 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत न्यायालयासमोर ठेवता येईल, असे परिपत्रकात नमूद केले आहे। कार्यालयातील एकूण दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या, पडताळणी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या, पडताळणी अंती ज्यांचे प्रमाणपत्र बोगस आढळले आहे किंवा ज्यांचे दिव्यांगत्व 40% कमी आहे अशा फेक डिसेबिलिटी सर्टिफिकेट धारकाची संख्या, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार त्यांच्यावर केलेली कारवाई, खऱ्या दिव्यांगांना मिळणार काय न्याय। बऱ्याचदा खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकऱ्या बळकावल्याचे प्रकार समोर येतात। आता उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे। जे कर्मचारी फेक डिसेबिलिटी सर्टिफिकेट वापरून सेवेत घुसले आहेत, त्यांच्यावर आता कठोर कारवाई अटळ मानली जात आहे। ह्या पडताळणी मोहिमेमुळे पारदर्शकता येईल आणि खऱ्या गरजू दिव्यांग बांधवांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पुढील सुनावणी 29 जानेवारीला असल्याने प्रशासकीय पातळीवर सध्या ह्या माहिती संकलनासाठी मोठी लगबग सुरू आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। परिपत्रक पाहूया। उच्च न्यायालयाच्या कोर्टात दाखल केलेली केसबाबत 23 जानेवारी 2026चा महत्त्वपूर्ण परिपत्रक। ह्या परिपत्रकाचं आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेलं आहे। हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता।